पक्षातील मतभेद दूर करून एकत्रितपणे संघटित होऊन काम करा, खासदार श्रीकांत शिंदे यांचा धुळ्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना सल्ला। धुळ्यात 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन, जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची पत्रपरिषदेत माहिती। वकील संघातर्फे 24 फेब्रुवारीला हिरेभवनात न्यायमूर्ती ब्रह्मे यांचा सत्कार सोहळा, ज्येष्ठ विधिज्ञांचा होणार गौरव। शांताराम मानसिंग चौहान प्रतिष्ठानच्या जाणीव पुरस्कार वितरण सोहळ्याचं 24 फेब्रुवारी रोजी आयोजन। संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना संघटित होऊन काम करण्याचा सल्ला दिला। शिवसेनेच्या शिंदे गटाच्या धुळे शहरातील कार्यालयाचं गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी उद्घाटन करण्यात आलं। या उद्घाटन समारंभ प्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, चंद्रकांत रघुवंशी उपस्थित होते। उपस्थित मंत्री महोदयांचं शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाल्हे, समाधान शेलार यांनी यथोचित स्वागत केलं। यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री दादा भुसे यांचे जेसीबी मधून पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते शहरातील 40 कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचं उद्घाटन, शिवसेनेच्या शाखा फलकांचं अनावरण तसेच शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन हे कार्यक्रम पार पडले। कार्यालयासमोर झालेल्या कार्यक्रमात बोलताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की राज्यभरात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकास कामे होत असून धुळ्यात आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर, विधानसभा निवडणुकीत आमदार आणि लोकसभेत खासदार निवडून नक्कीच येऊ शकतो। मात्र त्यासाठी पक्षातील अंतर्गत मतभेद दूर करून संघटित होऊन काम करा, असा सल्ला देत खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांचे कान टोचले। मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण हे देखील कोर्टात टिकणारं आरक्षण असून यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वे करून हे आरक्षण जाहीर केलं आहे। यामुळे मराठा समाज बांधवांचं आरक्षण कोर्टात नक्कीच टिकेल, असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला। आपल्या शिवसेनेत जो कष्ट करेल, जो काम करेल तो वरच्या पदापर्यंत जाईल। मात्र पूर्वीच्या शिवसेनेत वरच्या पदाधिकाऱ्यांकडे मान वरती करून बघावं लागत असे, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी उभाटा गटावर केली। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देताना शिवसेनेचे लोकप्रतिनिधी निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे। पक्षातील अंतर्गत गटबाजी दूर करून सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा सल्ला देखील यावेळी उदय सामंत यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिला। या प्रसंगी शिवसेनेत अनेक राजकीय पक्षातील व्यक्तींनी प्रवेश केला, त्यांचं मंत्री महोदयांनी पक्षात स्वागत केलं। कार्यक्रमाला पुरुषांसह तरुण शिवसैनिक आणि महिलांची मोठी गर्दी झाली होती। सामंत साहेब त्या ठिकाणी म्हणाले की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काय डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वाखाली आपल्याला पुढे जायचंय। मला वाटतं डॉक्टर श्रीकांत शिंदे या ठिकाणी कोणी नाही, हे सगळे जे आहेत शिंदे साहेबांचे सहकारी जे आहेत हे या ठिकाणी यांच्या नेतृत्वाखाली जे आहे आपल्याला शिवसेनेची गोडदोड जी आहे ती पुढे घेऊन जायची। मी मेळाव्यामध्येही त्या ठिकाणी मोरे साहेब म्हटलो की आपल्याकडे जे आता कुठलंही पद जे आहे ते राखीव नाही, कोणासाठीही वरचं पद जे आहे ती राखीव नाही। जो मेहनत करेल, जो कष्ट करेल तो त्या पदापर्यंत जाऊन पोहोचेल। त्या ठिकाणी सामान्यातलं सामान्य शिवसैनिक जरी असेल, त्यांनी कष्ट करायची त्याची तयारी असेल, मेहनत करायची तयारी असेल, तो त्या ठिकाणी पोहोचेल। कुठेही जे आहे ते त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर अगोदरच्या पार्टीसारखं आपल्याकडे नाही। अगोदर वरचे नंबर 1, नंबर 2 ब्लॉक तिथे बघायचंच नाही वरची। पण या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी जे आहे स्वप्न पाहिलं पाहिजे, पक्षामध्ये सर्वोच्च पदापर्यंत जाण्याचं स्वप्न आपण पाहिलं पाहिजे आणि त्यापर्यंत ते ध्येय गाठण्यासाठी जे आहे जी लागेल ती मेहनत जी आहे ही करण्याची तयारी जी आहे ती आपली या ठिकाणी पाहिजे। आज पक्ष जो आहे तो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर पसरतोय। महाराष्ट्रभर जे आहे मोठ्या संख्येमध्ये लोक जे आहेत, शिवसैनिक असतील, पदाधिकारी असतील, जिल्हा प्रमुख असतील, आमदार, खासदार सगळे लोक जे आहेत ते त्या ठिकाणी प्रवेश करत आहेत। मोठ्या संख्येमध्ये जे आहे रोज हा प्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो। का होतोय? कारण की त्यांना शिंदे साहेबांवरती विश्वास आहे की हा जो मनुष्य आहे, हा जो मुख्यमंत्री, हा आमचा नेता जो आहे, आम्ही याच्यापर्यंत गेल्यानंतर जे आहे ते आमचे दुःख जे आहेत, आमच्या गारानं जे आहेत हे तो ऐकून घेईल आणि ते दूर करेल। आज मगाशी आपण म्हणाला या ठिकाणी की अगोदर कधी निधी मिळाला नव्हता, आज जे आहे ते 40 कोटी रुपये निधी आपल्याला रस्त्यांसाठी या ठिकाणी मिळाला।
आणि कधी काही जो होता आपला या ठिकाणी महापौर देखील होता. मी आपल्याला सांगू इच्छितो या ठिकाणी आपण जर अशीच मेहनत करत राहिला तर एक दिवशी आपला महापौर देखील या ठिकाणी होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आमदार असतील, खासदार असतील, ज्या काही गोष्टी असतील, मेहनत जी आहे मेहनत करत राहायला पाहिजे. पण माझी आपल्या सगळ्यांना एक हात जोडून विनंती आहे. एकनाथ शिंदे साहेब हे शिवसेनेचे नेते आहेत. एकनाथ शिंदे साहेब हे आपले मुख्य नेते आहेत, मुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे जर आमदार द्यायचा असेल, महापौर करायचा असेल तर आपापसातले मनभेद आधी पहिले मिटवले पाहिजेत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय, एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत, अशा पद्धतीने जर आपण काम करायला सुरुवात केली तर धुळे शहरामध्ये तुमचं असलेलं स्वप्न हे नक्की साकार होऊ शकतं. पण त्याच्यासाठी एकजुटीनं काम करणं गरजेचं आहे. आज आपण कार्यालयाचं उद्घाटन केलं, शासकीय योजनेतलं अनेक कामं आपण करतो या ठिकाणी सांगितलं. याचा अर्थ सामाजिक कामामध्ये शिवसेना या धुळे शहरामध्ये अग्रेसर आहे हे देखील आमच्या लक्षामध्ये आलंय. पण ज्यावेळी आपण सगळे एकत्र काम करू, आज वारकऱ्यांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे, आज महिला भगिनींचा आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद कशामुळे आहे तर एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री असताना घेतलेले जे धाडसी निर्णय आहेत त्याच्यामुळे हा सगळा वर्ग आपल्याकडे आशेनं बघतोय. हे सगळं श्रेय एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. फक्त एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली कामं ही लोकांपर्यंत आपण पोहोचवली पाहिजे. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला संस्कृतींचं जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने धुळे जिल्ह्यात 26 फेब्रुवारी ते 1 मार्च 2024 या कालावधीत 5 दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली. महासंस्कृती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल बोलत होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्यासह विविध वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला अधोरेखित करून विविध प्रांतातील संस्कृतीचं जतन, संवर्धन, स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राज्यभर महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने धुळे येथे सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक 1 मार्च 2024 या कालावधीत पोलीस कवायत मैदान धुळे येथे 5 दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या 5 दिवसीय महासंस्कृती महोत्सवात विविध कला प्रकारांची व कार्यक्रमांची निश्चिती करण्यात आली असून या महोत्सवासाठी कलाकार व कलाप्रकार यांच्या निवडीबाबत स्थानिक कलावंतांचा प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. यात दिंडी काढण्यात येणार असून त्यात ढोलताशा पथक, लेझिम पथक, कलशधारी मुली, कानुबाई देखावा, आदिवासी संस्कृती दर्शन, टिपरी नृत्य, वारकरी दिंडीचं आयोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आदिवासी नृत्य, शिवकालीन शस्त्रकलेचं सादरीकरण, शहनाई, तबला, जुगलबंदी, शाहिरी, शिवगर्जना, महाराष्ट्राची हास्यजत्रा, नाट्य, गीत गायन, वही गायन, खानदेशी लोककला आणि अहिराणी लोकगीते, मराठी अहिराणी गीत गायन व नृत्य, भरतनाट्यम, व्यक्तिगत एकपात्री नाटक, काव्यमय संगीत कार्यक्रम, गोंधळ, पोतराज, पोवाडा, वही गायन, हिंगरी, जात्यावरची गाणी, मारुतीची जत्रा, बालनाट्य, शाहिरी जलसा, हिंदी मराठी गाण्यांची संगीतमय मैफल, आपली मायबोली, खानदेशी अहिराणी गीते, वारी सोहळा, संत परंपरा, पंढरीच्या वारीची परंपरा आणि वारकरी संप्रदाय यावरील नृत्यनाटिका, मल्लखांब, जगणं तुमचं आमचं, काव्य वाचन व गायन मैफल, महाराष्ट्र दर्शन, अभंग, महाराष्ट्राची संत परंपरा, लावणी, अहिराणी नृत्य, मोगरा फुलला भक्तिमय संगीत कार्यक्रम, दिव्यांग विद्यार्थी कार्यक्रम, बाहुल्यांचे विश्व, कठपुतली कार्यक्रम, बेलसर स्वारी नाट्य, कवी संमेलन, अरे संसार संसार, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावर आधारित संगीत व नाट्यमय कलाकृती, तसेच मराठी हिंदी गझलांची भाव गर्भ मैफल इत्यादी भरगच्च कार्यक्रम 5 दिवसांसाठी आयोजित करण्यात येणार असल्याचं गोयल यांनी सांगितलं. तसेच महासंस्कृती महोत्सवात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, हस्तकला प्रदर्शन, दररोज बचत गट उत्पादन, वस्त्र संस्कृती दालन, वन्यजीव व छायाचित्र प्रदर्शन तसेच 40 बचत गट उत्पादनांचे दालनही राहणार आहे. हा सांस्कृतिक महोत्सव दररोज सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तसेच सायंकाळी 5
ते रात्री 10 वाजेपर्यंत राहणार आहे। धुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महासंस्कृती महोत्सवात सहभागी होऊन विविध कार्यक्रमांचा आनंद घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केलं आहे। या कार्यक्रमांतर्गत दररोज विविध प्रकारचे सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। त्याच्यामध्ये लोकल कलाकारांसाठी वाहवा म्हणून नृत्य, नाटक, गायन, विविध प्रकारचे कवी संमेलनचे आयोजन होत आहेत। विशेष करून संध्याकाळीचे विशिष्ट कार्यक्रम आपण आयोजित करतोय, जसे की 26 तारखेला महाराष्ट्राची हास्य जत्रा, 27 तारखेला आयुष्यभर बोलू काही ज्याच्यामध्ये डॉक्टर सलील कुलकर्णी येणार, 28 तारखेला वारी सोडा संताच्या ते राहणार आहेत, 29 तारखेला विडंबन व प्रहसन असा एक कार्यक्रम मोगरा फुल्लाचा असणार आणि शेवटी 1 तारखेला आपण श्री भीमराव पांचाळ यांची गझल संध्या राहणार आहे। तर माझी जिल्हाधिकारी म्हणून सर धुळेकरांना विनंती राहील की आपण जास्तीत जास्त या महोत्सवीमध्ये सहभागी व्हावा, जेणेकरून आपले लोकल कलाकारांनाही प्रोत्साहन राहील। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। वकील संघातर्फे 24 फेब्रुवारीला हिरे भवनात न्यायमूर्ती ब्रह्मे यांचा सत्कार सोहळा, ज्येष्ठ विधिज्ञांचा होणार गौरव। नामदार शैलेश पी ब्रह्मे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल धुळे येथे त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येत आहे। यावेळी धुळे न्यायालयात 40 वर्ष वकिली करणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञांचा गौरव करण्यात येणार आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन बी सूर्यवंशी उपस्थित राहणार आहेत। मुख्य अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती तसेच धुळे जिल्हा पालक न्यायमूर्ती SG मेहरे उपस्थित राहणार आहेत। धुळे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात होईल, अशी माहिती धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट RD जोशी, धुळे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर भिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली। 24 फेब्रुवारी 2024 रोजी हिरे भवन येथे सकाळी 9 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल। नामदार शैलेश पी ब्रह्मे, न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात येईल। यावेळी उपस्थित मान्यवर आपले विचार व्यक्त करतील। धुळे न्यायालयात तब्बल 40 वर्ष वकिली क्षेत्रात योगदान दिलेल्या ज्येष्ठ विधिज्ञांचा गौरव व सत्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे। सत्कार मूर्तींमध्ये ॲडव्होकेट सतीश R पाटील, ॲडव्होकेट शिवदास B पाटील, ॲडव्होकेट SJ भामरे, ॲडव्होकेट TR पाटील, ॲडव्होकेट AS वाघ, ॲडव्होकेट NJ देव, ॲडव्होकेट MZ देवरे, ॲडव्होकेट DR पाटील, ॲडव्होकेट SS ठाकवानी, ॲडव्होकेट DY खैरनार, ॲडव्होकेट DB अग्रवाल, ॲडव्होकेट DG ब्राह्मणकर, ॲडव्होकेट SS पाटील, ॲडव्होकेट LR काकुस्ते, ॲडव्होकेट AM शहा, ॲडव्होकेट AM देसरडा, ॲडव्होकेट BP पवार, ॲडव्होकेट DJ तवर, ॲडव्होकेट VM भामरे, ॲडव्होकेट DP सोनार, ॲडव्होकेट AB शाह, ॲडव्होकेट RU पाटील, ॲडव्होकेट SD पाटील, ॲडव्होकेट RS सोनवणे, ॲडव्होकेट SK महाजन यांचा समावेश आहे। कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर भिसे, ॲडव्होकेट प्रभावती माळी, सचिव ॲडव्होकेट दिनेश गायकवाड, ॲडव्होकेट पुरुषोत्तम महाजन, ॲडव्होकेट सुधा जैन, कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट जमील पठाण, ॲडव्होकेट राकेश मोरे, ॲडव्होकेट सचिन जाधव, ॲडव्होकेट सिद्धेश पाटील, ॲडव्होकेट संतोष केदार, ॲडव्होकेट कैलास माळी, ॲडव्होकेट योगेश चितळकर, ॲडव्होकेट सारंग जोशी, ॲडव्होकेट उमाकांत घोडराज, ॲडव्होकेट शोभा खैरनार, ॲडव्होकेट भारती शिरसाट परिश्रम घेत आहेत। कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं वकील बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट RD जोशी यांनी केलं आहे। त्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मेहरे साहेब आणि जे आपले पालक जज आहेत ते, त्यानंतर प्रमुख जिल्हा न्यायाधीश प्रमुखात घेऊन जातील, तसेच जे न्यायमूर्ती मुंबई बेंचला जे बसतात कोतवाल साहेब त्यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे येथील शांताराम मानसिंग चव्हाण प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीनं दरवर्षी दिला जाणारा जाणीव पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या शुभ हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तींना दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता राजर्षी शाहू महाराज नाट्य मंदिर धुळे येथे वितरित केले जाणार आहे, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष पारिजात चव्हाण
तसेच जाणीव पुरस्कार वितरण सोहळ्याचे कार्याध्यक्ष कवी जगदीश देवपूरकर यांनी कळविलं आहे। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अनुप अग्रवाल, कैलास जैन, जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, डॉक्टर महेश घुगरी, प्राध्यापक अरविंद जाधव, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। 1995 पासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून खानदेशचं नाव उज्ज्वल करणाऱ्या महनीय व्यक्तींना सदर पुरस्कार दिला जातो। खानदेशातील विधी क्षेत्रातील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, साहित्य क्षेत्रातील डॉक्टर श्रीपाल सबनीस, दिव्यांग सेवा क्षेत्रातील डॉक्टर नम जैन, पत्रकारिता क्षेत्रातील स्वर्गीय कांतीलाल भाई गुजराती, शैक्षणिक क्षेत्रातील स्वर्गीय प्राचार्य सदाशिवराव माळी, डॉक्टर सुभाष भामरे, डॉक्टर कृष्णमोहन सैंदाने, सहकार क्षेत्रातील स्वर्गीय कांतीलालजी जैन, सुरेश खानापूरकर, कॉम्रेड नजूबाई गावित आदी खानदेश रत्नांचा जाणीव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे। पुरस्कार वितरणासाठी स्वर्गीय कवी शांताराम नांदगावकर, स्वर्गीय डॉक्टर श्रीराम लागू, स्वर्गीय निळू फुले, स्वर्गीय पद्मश्री शाहीर साबळे, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, पंडित सुरेश वाडेकर आदी मान्यवरांना पाचारण करण्यात आले होते। यंदा कोविड काळात न दिलेले पुरस्कार सुद्धा वितरित केले जातील। म्हणजे सन 2021 ते 2024 या दरम्यानचे पुरस्कार वितरण खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते वितरित होतील। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोविड रुग्णांचे प्राण वाचविणारे डॉक्टर्स, परिचारक, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर, पोलीस आदींचा सन्मान केला जाणार आहे। त्यात डॉक्टर अभय शिनकर, डॉक्टर विशाल पाटील, डॉक्टर संजय संघवी, सचिन शेवतकर, सुनील पुंड, डॉक्टर अश्विनी राजपूत, मोलानी सैंदाने, गोकुळ राजपूत, प्रकाश बाविस्कर, अबू अन्सारी यांना सन्मानित करण्यात येणार आहे। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्राध्यापक शकील कुरेशी, श्रावण वाणी, राहुल जगताप, प्रतिभा घोडके, भाग्यश्री कुलकर्णी, पपिता जोशी, कल्याणी कचवाहा, प्रशांत मोनानकर, योगीराज मराठे, उमेश चौधरी, यशवंत हरणे या मान्यवरांना जाणीव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल। उपस्थितीचं आवाहन प्राध्यापक डॉक्टर गायत्री चव्हाण, प्राध्यापिका डॉक्टर जयश्री गावित, राजू नाना चौधरी, प्राध्यापक डॉक्टर संजय चव्हाण, डॉक्टर सुरेश जाधव या प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे। डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले, पद्मश्री शाहीर साबळे, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, पंडित सुरेश वाडकर आणि यावर्षी आपण खासदार सुभाष भामरे यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम देत आहे। कार्यक्रम आपण एकाला तर पुरस्कार दिला होता तो धुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम करताना। त्याचं वैशिष्ट्य असं होतं की तो पोस्टमॉर्टम करताना मोहम्मद रफीची गाणी म्हणायचा आणि व्यस्ती नव्हता महत्वाचं म्हणजे। तर ते शक्यतो पोस्टमॉर्टम करताना नाईलाजाने तो करावाच लागतो, इतकं दुर्गंध तिथे असतो पोस्टमॉर्टम मध्ये, पण त्यालाही तो पुरस्कार दिला। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।